आज माणूस या दुनियेत धावत आहे. कोणी पैशासाठी, कोणी नावासाठी, कोणी सुखासाठी. पण एक क्षण थांबून स्वतःला विचारलं आहे का, मी नक्की कुठे चाललो आहे आणि माझ्या जीवनाचा खरा मार्ग कोणता आहे? मित्रांनो, आपण या दुनियेत फक्त खाणे, पिणे, काम करणे आणि एक दिवस मरणे यासाठी आलो आहोत का? नाही. आपल्याला निर्माण करणाऱ्या एका परमेश्वराने आपल्याला एका मोठ्या उद्देशासाठी निर्माण केले आहे. तो परमेश्वर एकच आहे, ज्याचा कधी जन्म नाही आणि ज्याचा कधी मृत्यू नाही. तो ना कोणाचा पिता आहे, ना कोणाचा पुत्र, आणि त्याच्यासारखा कोणी पण नाही. प्रत्येक गोष्टीला तो जाणतो. जे काही समोर आहे आणि जे काही मागे आहे ते सगळं त्याला माहिती आहे. त्याची दृष्टी प्रत्येक वस्तूवर आहे आणि आपल्या प्रत्येक कर्माची माहिती त्याला आहे. आणि आपण शेवटी त्याच्याकडेच परत जाणार आहे. खरा मार्ग म्हणजे त्या एकाच परमेश्वराची ओळख करून घेणे, त्याच्यावर ईमान ठेवणे आणि त्याच्या सांगितलेल्या मार्गावर चालणे. आज माणूस स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगतो, पण अल्लाहने आपल्याला निर्माण केले त्याचं ऐकणं जास्त योग्य नाही का? जसं एखादी मशीन बनवणारा इंजिनियरच सांगतो की ती कशी वापरायची, तसंच आपल्याला निर्माण करणाऱ्या परमेश्वरानेही आपल्यासाठी जीवन जगण्याचे नियम दिले आहेत, जे आपल्यासाठीच फायदेशीर आहेत. मित्रांनो, हे जग तात्पुरते आहे. आज आपण आहोत, उद्या नसणार. पण एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी आपण सर्वजण जिवंत केल्या जाऊ आणि त्या परमेश्वरासमोर उभे राहू. आणि आपल्याला आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्माचा हिशोब द्यावा लागेल. जो व्यक्ती या दुनियेत सत्याचा मार्ग निवडतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. म्हणून आजच ठरवा की आपण खोट्या गोष्टींना सोडून सत्य, एकेश्वरवाद आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारू. कारण खरा मार्ग तोच आहे जो आपल्याला आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहजवळ घेऊन जातो आणि शेवटी जन्नत म्हणजे स्वर्ग मिळवून देतो.